नमस्कार मित्रांनो, स्मार्ट ट्रेडर सूरज या चॅनलवर तुमचं स्वागत. आणि आज आपण भेटतोय एका नवीन व्हिडिओ बरोबर. ठीक आहे. आज सकाळी एक ट्रॅप ट्रेडिंगचा ट्रेड तयार झालता, तर तुमच्यासोबत तो एक्सप्लेन करावं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. तर बघा, टाईम फ्रेम 5 मिनिट आहे. स्क्रिप्ट गोल्डची आहे आणि आजची डेट आहे बघा 30/10/2025. ठीक आहे. इथं काय झालं, इथं एकदा सपोर्ट घेतला मार्केटने. ठीक आहे. 5 मिनिट टाईम फ्रेम परत थोडं वर गेला, इथं रेजिस्टन्स पहिला फेस केला, परत खाली गेला आणि परत वर ह्या लेवलला आला. त्यावेळेस आपण हा मार्क केला. म्हणजे ज्यावेळेस ह्याचं ब्रेकआउट झालं, इथं ट्रेड आपल्या सेटअपनुसार ट्रेड जनरेट झाला. ठीक आहे. ब्रेकआउट झाल्यामुळे ट्रेड आपला जनरेट झाला. ठीक आहे. पण हा फेक ब्रेकआउट आहे. कसा ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. हे बघा, त्याचं तुम्ही ट्रेड घेतला असता, तुमचा एसएल होता 10-11 पॉईंटचा एसएल होता तुमचा. ठीक आहे. ठीक आहे. आणि टार्गेट तुमचं किती पाहिजे होतं? इथं टार्गेट तुमचं 1:2चं कमीत कमी मिनिमम पाहिजे 20 पॉईंटपर्यंत. तुमचं टार्गेट दिलं आहे का? नाही. का दिलं नाही? का आता हा ट्रॅपी सिच्युएशन आहे मार्केटची. हे ट्रॅप करायचे तुम्हाला, इथं ट्रॅप करायचं होतं आणि तुम्हाला ते केलं. खाली तुमचा एसएल हाणला, 10-1 पॉईंटचा तुमचा एसएल तर हाणला. ठीक आहे. हा ट्रॅप काय आहे ते एक्सप्लेन करतो आता. हा ट्रेंड कोणचा चालू आहे? सेलिंगचा. ठीक आहे. सेलिंगच्या ट्रेंडमध्ये आपल्याला आपल्या सेटअपनुसार जर बाईंगचा ट्रेड देते, तर तो ट्रेड आहे ना अवॉइड करायचा. का? कारण इथं 90+ चान्सेस आहेत, 90% प्लस चान्सेस आहेत की तुम्हाला इथं ट्रॅप होण्याचे. आणि जसं की आज झाला आहे, हे मार्केटचं बिहेवियर. ठीक आहे. तुम्ही ट्रेंड बरोबर तुमचा सेटअप झाला आहे आणि तुम्ही ट्रेड घेतला आहे, तर त्यात तुमची ॲक्युरेसी 90% प्लस असणार. पण इथं तुमचं फेल होण्याची ॲक्युरेसी 90% आहे आणि दिसतंय ते. ठीक आहे. आता एक्सप्लेन करतो तुम्हाला, अजून सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. कालचंच उदाहरण घ्या. कालचा ट्रेड, कालच्या 2 नंबरच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला होता हा ट्रेड. आपण बायचा ट्रेड सांगितला होता, आपला मिस झाला होता. ठीक आहे. एक्झाम्पल सांगतो मला. इथं घेतला होता. का घेतला होता? त्याचं कारण काय? हा इथून अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला आहे. ठीक आहे. हा अप ट्रेंडमध्ये शिफ्ट आहे, आणि अप ट्रेंडचा ट्रेड दिला आपल्याला इथं, म्हणून आपण हा ट्रेड घेतला. हा एसएल ठेवला आणि टार्गेट बघा, मल्टिपल टार्गेट दिलं. 1:2, 5, 6, 7 एवढं मोठं टार्गेट दिलं. तर ट्रेंड बरोबर तुमचा सेटअप बसला आणि ट्रेड घेतला, तर तुम्ही मार्केटमध्ये सर्वाईव्ह करू शकता. पण अगेन्स्ट जर ट्रेड करायला गेला, जरी तुमच्या सेटअपमध्ये असेल, तरी ट्रेंडच्या विरोधात ट्रेड काय चालत नाही. म्हणून मित्रांनो, ट्रेंड इज अवर फ्रेंड. ट्रेंडच्या विरोधात जाऊन आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही.